नांदेड़ में ओबीसी का जिलाधिकारी कार्यालय पर मोर्चा। ओबीसी अब अपने आरक्षण को खुद बचाने की जरूरत है। वंचित बहुजन अघाड़ी के नेता एडवोकेट बाला साहब अम्बेडकर ने अपील की है कि आगामी स्थानीय राजस्व संस्थाओं के चुनाव में ओबीसी निर्णायक भूमिका निभाएंगे और वो बुधवार को नांदेड़ में भटके विमुक्त बलुतेदार ओबीसी एल्गार महामोर्चा में बोल रहे थे। इस अवसर पर ओबीसी नेता लक्ष्मण हाके, नवनाथ बागमारे भी प्रमुख रूप से उपस्थित थे। नांदेड़ शहर के नवा मेढ़ा मैदान से शुरू हुआ महामोर्चा। नवा मोड़ा मैदान से ये महामोर्चा शुरू हुआ था। इस दौरान प्रमुख मार्गदर्शन करते हुए एड बाला साहब अम्बेडकर ने स्पष्ट किया कि अब देश और राज्य में शिक्षा और नौकरियों में आरक्षण समाप्त हो गया है। शिक्षा में आरक्षण निजीकरण के माध्यम से और नौकरियों में आरक्षण ठेकेदारी के माध्यम से समाप्त किया गया है। बाकी बचे ग्राम पंचायत, जिला परिषद, पंचायत समिति, महापालिका के में आरक्षण पर भी फडणवीस सरकार ने ही अब रोक लगा दी है। ओबीसी को सरकार की इस चाल को पहचानना चाहिए और अपने आरक्षण को बचाने के लिए आगामी स्थानीय स्वशासन संस्थाओं के चुनाव में निर्णायक भूमिका निभानी चाहिए, ऐसा भी उन्होंने स्पष्ट किया। अब अगर ओबीसी ने भूमिका नहीं ली तो उनका राजनीतिक आरक्षण छीन लिया जाएगा। दोन सप्टेंबरचा काळा दिवार झालाच पाहिजे. दोन सप्टेंबरचा काळा दिवार झालाच पाहिजे. एकच परवा ओबीसी सर्व आम्हाला मागण्या मान्य करा, नाहीतर खुर्च्या खाली करा. आमच्या मागण्या मान्य करा, नाहीतर खुर्च्या खाली करा. ओबीसी एक जुटीचा, ओबीसी एकटीचा. वोट हमारा राजकुमारा नहीं चलेगा, नहीं. वोट हमारा राजकुमारा, वोट हमारा राजकुमारा, वोट हमारा राजकुमारा. नहीं चलेगा, नहीं चलेगा. ओबीसी एक जुटीचा, ओबीसी एक जुटीचा. जो ओबीसी की बात नहीं चलेगा, वोट हमारा राजकुमारा. नहीं चलेगा, नहीं चलेगा. ओबीसी इसकी बात करेगा, राज करेगा. बाबासाहेब आंबेडकरांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराजांचा, छत्रपती शिवाजी महाराजांचा. परंतु मी ज्या बीड जिल्ह्याच्या भूमीतून येतो साहेब, संबंध महाराष्ट्र आपल्याकडे पाहतोय. गेल्या 4-5 दिवसाखाली आमची बहीण स्वर्ग येणार नाहीत का? बरं येणार नसाल तर ठीक आहे, पण इथे जिल्ह्यात त्याचबरोबर ओबीसीचं आमचं युवा नेतृत्व, ओबीसी साठी लढणारे माननीय लक्ष्मणरावजी हाके सर या ठिकाणी आले. मी त्यांचं नांदेड ओबीसी समाजाच्या वतीने त्या ठिकाणी हार्दिक स्वागत करतो. ओबीसीचे झुंजार नेते 3 वेळा झाली आणि 3 वेळा मांडोली काय झाली तर दिल्लीच्या तख्तावरती आम्ही बसणार नाही, तर दिल्लीचं तख्त आम्ही सांभाळू. पण विरोधकांना सत्तेवरती बसवतोय म्हणून आमचा बदला गेला जातोय अशी मित्रो. आरक्षण हा 1980 पासून चाललेला असणारा विषय. तो नसेल ते एससीला जाईल, ट्रायबलला जाईल, मुसलमानांना जाईल, पण ज्यांनी माझी वाट लावली त्याला माझं मतदान जाणार नाही. हे खुणगाट त्या ठिकाणी बांधली. ओबीसी असं म्हणत नाही की बाबा मराठा समाजाला आरक्षण देऊ नका. तो एवढंच फक्त म्हणतोय की त्याचं ताट वेगळं, माझं ताट वेगळं. पण जेव्हा ताट पळवण्याची भाषा येते त्यावेळेस आपल्या आपल्याकडे काही राहणार नाही अशी सुद्धा भीती. आणि म्हणून स्थानिक स्वराज्याच्या निवडणुकीमध्ये 2 जबाब.
एक जबाबदारी की स्वतःचं आरक्षण वाचवण्याची जबाबदारी, आणि दुसरी जबाबदारी ही आहे की हा देश महत्वाचा आहे, नरेंद्र मोदी हा महत्वाचा आहे, देश हा महत्वाचा आहे, नरेंद्र मोदी हा महत्वाचा नाही. त्याला काय करायचंय ते आम्ही असताना पंतप्रधानपदी गेल्यानंतर त्याला बघता येईल अशी असणारी परिस्थिती आहे. या दोन जबाबदाऱ्या आपण पार पडाल ही अपेक्षा मी बाळगतो आणि आपली सगळ्यांची रजा घेतो. जय भीम, जय ओबीसी. पुरुषांना, महामानवांना माझा मानाचा मुजरा आणि त्रिवार अभिवादन. आज नांदेड येथे होत असले हा काळा GR आहे, हा GR रद्द झाला पाहिजे असं म्हणणाऱ्यापैकी एक नेते, महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे वारसदार, विचारांचे वारसदार, आरक्षणाचे राखणदार इथं विचारपीठावरती उपस्थित आहे. बाळासाहेब, मी तुमच्या समोर बोलतोय म्हणून नाही बोलत, तुमचं कौतुक करायचं म्हणून नाही बोलत. तुम्ही ओबीसींच्या बाबतीमध्ये ठाम भूमिका घेतलेली आहे. आता काही आमच्या लोकांना कळत नाही तर त्याला काय करायचं. आता नोकऱ्यामधलं, शिक्षणामधलं आरक्षण उरलंय का? आताच्या मुख्यमंत्र्यांनी 9 खाजगी एजन्सीज नेमलेल्या आहेत. या 9 खाजगी एजन्सीच्या माध्यमातून, आउटसोर्सिंगच्या माध्यमातून इथं प्रत्येक पदं भरली जातात.